मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये न्याय हक्कासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाजे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चव्हाण, महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेब पवार या ठिकाणी जो पीडित परिवार आहे या परिवाराला 16 तारखेपासून त्यांचा कमवता मुलगा 27 वर्षाचा कंपनीमध्ये कामानिमित्त गेला असताना 17 तारखेला त्यांना कंपनीमधून फोन येतो आणि त्यांचा मुलगा त्या ठिकाणी मयत झाला असं सांगितलं जातं। परंतु वस्तुस्थिती तशी नसून त्या ठिकाणी वडिलाची स्पष्ट भूमिका आहे की माझ्या मुलाचा त्या ठिकाणी कंपनीमध्ये घातपात केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी पीडिताला न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत आणि पीडित कुटुंबाने निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत माझ्या मुलाचे जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी उठणार नाही। त्यांनी आमरण उपोषणाची या ठिकाणी घोषणा केलेली, तसं पत्रकही मानपाडा पोलीस स्टेशनला दिलेलं आहे। आम्ही सर्वजण या ठिकाणी पक्षाच्या वतीने परिवाराच्या बाजूने या ठिकाणी उपस्थित आहोत। आम्ही समस्त समाज बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो की भोसले कुटुंबावर जो अन्याय झालेला आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे। या ठिकाणचं पोलीस प्रशासन आरोपींना पाठीशी घालत आहे। काल जे पीडित जे मृत मुलगा आहे त्यांचे वडील टाटा पॉवर देशमुख पंपच्या मागे घरी जात असताना त्यांना काही लोकांनी अडवून त्या ठिकाणी जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे आणि धमकी या स्वरूपात दिलेली आहे की ग्लोबल कंपनीच्या मालकावर जो 17 तारखेला गुन्हा दाखल झाला तो गुन्हा मागे घे, अन्यथा तुझ्या मुलाची जी परिस्थिती झालेली तशी तुझी होईल, अशा प्रकारची धमकी दिलेली आहे। आणि त्यांचे वडील त्यांचा परिवार अतिशय भयभीत वातावरणामध्ये आहे। आम्ही त्या लेखी स्वरूपामध्ये पोलीस स्टेशनला आता अर्जही केलेला आहे आणि झालेल्या कालचं जी घटना आहे ती देखील आम्ही या ठिकाणी सांगितलेली आहे। आम्ही या ठिकाणी पक्षाच्या वतीने समस्त बांधवाच्या समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाला विनंती करत आहोत की पीडित कुटुंबाचे जे गुन्हेगार आहेत त्यांना तत्काळ आपण अटक करावी। 9 जे त्यांचे पार्टनर आहेत कंपनीचे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा, त्यांनाही अटक करावा, अशा प्रकारचे आम्ही या ठिकाणी वरिष्ठांना आम्ही या ठिकाणी विनंती करत आहोत। परंतु वरिष्ठ आमच्या ह्या कुठल्याही विनंतीला मान देत नाहीत असं या ठिकाणी दिसून येत आहे। आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे की आमरण उपोषण त्यांच्या वडिलाचं जे या ठिकाणी घेतलेलं आहे त्यांच्याबरोबर आम्ही या ठिकाणी सर्वजण आहोत। जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी या ठिकाणी आम्ही जाहीर माहिती देत आहोत।